त्या रसामध्ये भयानक रसामध्ये मी मागं भयानक म्हणलो का दोनदा. रौद्र रस आहे ती. रौद्र म्हणजे राग आणि भयानक हा भयानक रस. तर मग पुढं बघा मित्रांनो, यामध्ये बघा याचा संचारी भाव काय, अनुभव, शारीरिक प्रतिक्रिया काय. आता आपल्याला समोर एखादं नसतं पण म्हणतो बा एकदम भूत आला ती बया, ठीक आहे. आता याच्यामधून भीती वाटायची. आता भीती कशी दाखवणार, कोणत्या प्रकारे, व्यवस्थित ऐकायचं, व्यवस्थित हेडफोन लावून ऐकायचं सगळेजण. हां, रात्र होते आणि ती जी काही रात्र आहे, थांबा हे संपून घेऊयात आपण. याच्यामध्ये शारीरिक प्रतिक्रिया, डोळे विस्फारणे, कापणे, बोलती बंद होणे, काहीतरी आपल्याला पुढं आल्यासारखं वाटतं, धडधडणे, अंगावर शहारे येणे, संचारी भाव, शंका, घृणा, उत्सुकता, विस्मय, खिन्नता. भय हा या रसाचा स्थायी भाव असून ज्यामुळे आपल्याला भीती वाटत असते तो रस म्हणजे इथं. मग कसं, मग काय केलं गेलेलं आहे वर्णन मित्रांनो, याचं वर्णन या पद्धतीने केलेलं आहे. अंधारी रात्र, त्या अंधाऱ्या रात्रामध्ये पांढरी शुभ्र साडी घातलेली जी काही बाई आहे रस्त्याने जात असताना एकटीच होती. ती एकटीच जात होती. कुठंतरी दूर कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज मात्र येत होता. छोटी लुकलुकणारी लाईट कुठंतरी दिसत होती, दूर कुठंतरी दिसत होती. आणि त्यामध्ये काजवे जे काही ते काजवे लाल रंग, त्यांचा पिवळा रंग कुचकुच करत होते. ती बाई पुढं जात होते, त्याचे केस सोडलेले होते, त्याचा पदर लांब लचक होता, पांढरी शुभ्र साडी होती. कुठून तरी आवाज खर खर असा कुठून तरी आवाज येत होता. ती पुढे जात होते आणि एकदमच अंधारा रात्रीतून इथून येणारा ती पुढे जात होती. अंधार वाढलेलं होतं, कोण पुढेही नव्हतं, ती एकटीच होती. पुढे जाताना अंधार वाढला आणि एकदमच त्याच्याजवळून कबूतर भर म्हणे उडाला. भिलं बघ, भिलास का. हे जे वर्णन आहे रात्रीचा, आणि ती भिल्यानंतर तो म्हणजे भयानक रस, आणि ते भिल्यानंतर पुन्हा ती बाई पुढं जाते. हा हॉलमध्ये झोपलेला आपले जे काही बाबा आहे ती भीतीसारख्या चित्रपट पाहतात किंवा ती सिरियल पाहतात आणि ती भूती नाली, तुला कोण बघ म्हणालय, राहू दे की पप्पा भूताचं पिक्चर लावा, आणि पुन्हा भिणार ही भीती. आणि ती बाई पुढं जाऊन पाठीमागे पाहिल्यानंतर लगेच डायरेक्टर म्युझिक लावतो. काय, गुमनाम है कोई, बदनाम है कोई, कौन जाने किसको खबर, अनजान है कोई. एकदम हे पाहिल्यानंतर अंगावरती असा काटा येतो, आणि काटा आल्यानंतर भयानक ते होतं. तेव्हा कोणता रस निर्माण झाला म्हणतात, एकदम भीती वाटली, तो भयानक रस असतो मित्रांनो. नेक्स्ट पुढे, भयानक रस हा तुंबाड नावाचा एक चित्रपट होता, माहिती आहे आपल्याला. तुंबाड नावाचा चित्रपट होता, याच्यामध्ये हा रस आढळतो. त्यानंतर भूत, पछाडलेला, झपाटलेला यासारख्या याच्यामधून हा रस आपल्याला पाहावयास मिळतो. बघा, भयान जागी, बघा इथं वर्णन आता मी केलेलं वयान. भयान जागी भयान काळे, भयान वृत्ती होत निराळे, भयान झाली ती आरोळे, जरा दचकला कवी तो उठला ऐके देऊनी कान. त्या कवितेच्या चरणांमध्ये या गोष्टी आहेत, त्या कवितेच्या चरणांमध्ये. पुढं मग काय, तुकाराम भीतीने गुरासारखा ओरडला. ओके, आता आपल्याला भीतीदायक वर्णन आहे, भीती निर्माण करावयाची आहे, भीतीदायक वर्णन आहे. बघा, मी भूताला घाबरत नाही म्हणत तुकाराम लांडगे त्या ठिकाणाहून जात होता. त्याला पाहुणा भेटल्यानंतर वडाचं एक झाड होतं, नदीचं काठ होतं. नदीच्या काठावरती वडाच्या झाडाखाली ते दोघं जण बसले होते. एक जण भूताला घाबरत होता, तुकाराम लांडगे भूताला घाबरत होता, दुसरा मात्र भूताला घाबरत नव्हता. दोघ जण बसले, चंची काढली, तंबाखू चोळली. तंबाखू चोळल्यानंतर एकाला वाटलं काय, वाऱ्याचा झुळूक आली. दोघं जण ज्या ठिकाणी बसले होते
वाऱ्याच्या झुळकाला म्हणून एक उठतो आणि झाडाच्या मागं जातो. तुकाराम लांडगे त्या ठिकाणी बसलेला होता. लय वेळ झालं, पाहुणा बसला एकटाच म्हणून तो येतो. तोपर्यंत तुकाराम लांडगे इकडे पाहतो, म्हणजे तंबाखू चोळण्यासाठी पाठीमागे गेलेला जो माणूस आहे ह्याला तुकाराम लांडगे बघतच नाही. म्हणजे आतापर्यंत मी भूतासोबत होतो म्हणून तुकाराम लांडगे तुकाराम लांडगे भीतीने गुरासारखा ओरडला. एक किंकाळी फोडून तो विलक्षण वेगाने गावाकडे पळाला. कशामुळं? भूत आहे म्हणून. मग तंबाखू चोळायला गेलेला थोड्या वेळाने पुढे येतो. आल्यानंतर त्याला तुकाराम लांडगे दिसत नाही. हा भूत मानत नाही, तुकाराम लांडगे पळून गेलाय, यालाच तो पुन्हा भूत मानतो. तोही गुरासारखा पळत जातो आणि दोघंही गावामध्ये म्हणतात भूतासोबत कुस्ती खेळून आला. कोणता रस? भयानक रस. वर्णन लक्षात येतंय? ओके, त्या पद्धतीने बघा. भयान दरडी खोर कुऱ्हाडी माहित आहेत? गर्द. पूर्वीच्या काळी या प्रकारच्या कुऱ्हाडी होत्या, आठवते का आपल्याला? तर मग थोडं प्रयत्न करूयात आपण. असं होतं बघा, असं या टाईपच्या अशा फणशी म्हणायचंय मला, आताच्या वेगळे आहेत. भयानक बा दरडखोर कुऱ्हाडी कर्ददाट अंधारी झाट कृष्ण राक्षसी शिला पसरली गर्द मातल्या गवतावरती. यासारखे उदाहरण मित्रांनो कशामध्ये? या रसामध्ये आढळतात. नेक्स्ट, बिभत्स रस. पुढचा 9वा रस पाहिल्यानंतरच त्याला थोडंसं आपल्याला किळस आल्यासारखं वाटेल. ज्या वर्णनामुळे किंवा ज्या वागण्यामुळे आपल्याला, मी याच्या समोर थांबतो, ज्या वर्णनामुळे आपल्याला किळस येते, तिटकारा येतो. जास्त वेळ ठेवत नाही, ठीक आहे. बिभत्स रस म्हणजे आपल्याला लक्षात आलं किळस येणे. ओके, हा रस. आता किळस येणे म्हणजे कसा रस आहे बघा, एकदम भयानक असं वेगळं वाटणं. आता थोडा वेळापूर्वी आपल्याला वेगळं वाटलं, वेगळं वाटणारच. बिभत्स म्हणजे किळस. बरेच जण लग्नामध्ये गेलेले जे काही पाहुणे आहेत, हास्यरसाचं उदाहरण आहे. पण बिभत्स कसं वाटते बघा. बरेच जण लग्नामध्ये जातात, मस्त आपलं बोटाड नाकामध्ये घालतात, घर फिरवतात, जणू काही हातामध्ये मोती चाला आहे तसं मस्त मळत बसतात बघा. असं आठवा. तुम्ही नाही हो, इतर आपण कुठं, आपण काहीच करत नाही. आठवा फक्त. कोणता रस? बिभत्स रस. बरेच जण इथंच थांबलेलं असते आणि काही जण जेवण करताना चिकट जेवण करतात, शिंक करतात, म्हणतात थांब तुला भाकर आणतो म्हणतात लगेच बाजूच्याला, नका तुझी भाकर. कोणता रस? बिभत्स. सुपारी खातेत, इकून वगळ येते इथून, कोणता रस? किळस वर्णन. मग ती वस्ती असेल, व्यक्ती असेल, बोलण्यातून असेल, वागण्यातून असेल, हा जो रस असतो तो बिभत्स रस. बघा आणखी, लाल परी असो किंवा महामंडळ असो, त्याच्यामध्ये आपण प्रवास करत असताना मस्त आता सुंदर असा प्रवास करत असतात. पुढे रस्ता जातो, झाडं पाठीमागे जात असतात. मागे मस्त हा किंवा ही फर्स्ट क्लास बसलेली असते. उन्हाळ्याचे दिवस होते, मंद वारा येत होता, झाडं पाठीमागे जात होती. त्यामध्ये 2-4 शिंतोडे आल्यासारखे तोंडावर आले. अरे वा, स्प्रिंकलर चालू आहे वाटतं. शेतातले फवारे मारले. पाणी जो आहे शेतामध्ये असतं ना, ती बाजूला काहीतरी, त्याचाच आपल्याला दवबिंदू आपल्यावरती अजून काही आलेले आहेत असा भास झाला. आणि कुठून तरी आवाज आला, ए बाई पुढून कशाला वाकायला लागलीस? हे स्प्रिंकलर होतं का रे? पुढच्या खिडकीतून वकलेलं अंगावर आलं, पुन्हा करतं. कोणता रस? बिभत्स रस. रहाट पाळण्यामध्ये, यात्रेला गेल्यानंतर रहाटपाळणा वगैरे सगळे असतो. आपण मस्त असं गर्दीमध्ये फिरत असतो आणि तिथं पण असं पाऊस पडल्यासारखं वाटतं. ते पाऊस पडत नसते, रहाटपाळण्यामधून कोणतरी वकत असते. कोणता रस? बिभत्स रस. किळस वर्णन. एखादा आता बरेच जण म्हणतात हा स्थायी भाव माझ्या नाही आहे, किळस मला येत नाही, टाका बरं त्याला गटरीमध्ये, टाकून द्यायचं तिकडे गटरीमध्ये. त्याला म्हणताय का वा छान, थूच म्हणाल ना हो, थुकलच ना. म्हणजे ज्या ठिकाणी किळस वर्णन येतो त्या ठिकाणी हा रस आढळतो बघा. हा रस अस्वस्थ करणारा रस आहे. यात घृणा किंवा तिरस्कार, मानसिक अवस्था या भावना प्रकट होतात. यात एखादी गोष्ट बघून, ऐकून किंवा अनुभव माणूस ओरडतो, तोंड फिरवतो किंवा उलटी येईल अशा भावना करतो. विभाव, मृतदेह, सडलेली अन्नपदार्थ, एकदम खराब झालेले अन्नपदार्थाचा आपल्या घरामध्ये ते, अपघाती दृश्य भीतीदायक वाटतो, आपल्याला खराब वाटतं. राक्षसी कृत्य, ते राक्षस असतात बघा, माहिती आहे ना राक्षस. बघा कोणताही बिभत्स वेगळं असं. त्यानंतर अनुभव, तोंड वाकडे होणे, उलटी येणे, डोळे झाकणे,
नाकाला हात लावणे, नाकात हात घालणे, थरथर कापणे. संचारी भाव, उद्वेग, नैराश्य, भय, राग हे याचे भाव. त्यानंतर काय वर्णन बघा. एक मुलगी आहे किंवा एक मुलगा, ही बोटे चगळीत काय बसली, हे राम रे लाळ, ही लाळ गाळत एक पोरगी बसलेली आहे. पुढं काळी काय, गळ्यातून जळमटे आहेत 50 ही, त्याच्या गळ्यावरून काय जळमट आहेत. शिशी तोंड अति अमंगळ अधिचे शेंबडे, त्याचं तोंड बघण्यासारखं नाही आणि पहिलं शेंबूड आहे अजून. बघा काळी आहे, शेंबूड यायला लागले. हा आणि काजळ ओघळेवरून हे त्यातून ही रडे, काजळ लावले त्याच्यातून पुन्हा अजून रडायला लागले. कसली घाणेरडी दिसत असेल हो. असलं वर्णन जेव्हा काव्यामध्ये, कवितेमध्ये, नाटकामध्ये येत असतं तेव्हा कोणता रस आहे मित्रांनो? बिभत्स रस. प्रियकर प्रियसीचं वर्णन करत असताना म्हणतो काय, सखे नाक तुझे का गळले, गालावर शेंबूड ओघळला. सखे नाक तुझे का गळले, गालावर शेंबूड ओघळला, गालावर शेंबूड ओघळला, आणू रुमाल मी कुठले. हे बया तुझ्या नाकावर काय आलंय, शेंबूड आलंय आणि मी रुमाल आणू कुठलं. असं आलेले विधान आहेत बरं का, मी घेतलेले नाही आहेत, परीक्षेला विचारलेले विधान आहेत. बरोबर आहे, मी म्हणलं आम्हालाही मर्यादा असतात काही, मी जे आहे ते सांगतोय, आमचं काम शिकवायचं आहे. पुढे अंगावरती जीर्ण लागतं रे उठा, मधल्या केसात टपटप गळते, लाळच तोंडी, हे लाळ गळणे वगैरे असं काही जर आलं तर रस कोणता लिहायचा आहे? बिभत्स किळसवानं वर्णन. फ्यूज उडालेल्या माणसासारखा मी वाढत राहिलो रस्त्यावरच्या विष्ठेवर. कसं खतरनाक उदाहरण आहे, विष्ठा. समजून घ्या आता विष्ठेचा अर्थ काय आहे. हा पुढे शमश्रू रोम नख, बघा रोम नख केर कातडी आंत मांस कप पित्त आताडी मूत्र शेंबूड मालिदी वाहती त्यास सुंदरपणेची पाहती. सगळेच्या सगळे याला विकार आहेत मित्रांनो. कोणते? ह्याला पित्त आहे, याची आतडी खराब आहे, याचे नख मोठे आहेत, याला केर आहे, याची कातडी ही आहे, तरी ती सुंदरपणानेच मीच सगळ्यात सुंदर म्हणून पाहत असतात. तसं तर या जगातला, या भूतलावरचा सर्वात सुंदर जर व्यक्ती कोण असेल तर तो मी आहे. या भूतलावरचा सर्वात सुंदर व्यक्ती कोण आहे? मी आहे. मी म्हणून बघा, मी समजलं कोण? मी म्हणजे मी. तुम्ही म्हणून बघा मी, कारण आपण आरशात आपल्याला पाहतो, दुसऱ्याला नाही. समजते? तो मी. पुढे अद्भुत रस होते का असं? अद्भुत रस काय? या अद्भुत रसामध्ये आलेले जे काही आहेत मित्रांनो, तो काय अद्भुत रस मधूनच येतो बघा. अलीबाबा 40 चोर, अलिफ लैला, बरोबर आहे. हे मधून कुठं तरी येते बघा. बोलो मेरे आका मधूनच येते बघा. असं शक्य आहे का? नाही. मग एखाद्या कवितेच्या चरणामध्ये, कवितेमध्ये, नाटकामध्ये, गद्य असो, पद्य असो, ललित असो, या सर्वांमध्ये जेव्हा जी अशक्य गोष्ट आहे, अशक्य गोष्ट अशी आलेली असते, तेव्हा हा अद्भुत रस निर्माण होत असतो. बघा विस्मय या रसाचा स्थायी भाव असून परिकथा एक होती परी, अरेबन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी, अलीबाबा 40 चोर, जादूची अंगठी, यामधून हा रस आढळत असतो. याचबरोबर सुंदर आणि विस्मयकारक रस आहे. यामध्ये वाचक किंवा प्रेक्षकाच्या मनात आश्चर्य, अचंबा, थक्कपणा उत्पन्न होतो. हे आश्चर्य एखाद्या चमत्कारिक, अपेक्षित किंवा उद्विताचे. हॅरी पॉटर, थरथराट या चित्रपटामधून देखील हा रस आढळायला मिळतो. यामध्ये याचा स्थायी भाव आश्चर्य, काहीतरी अपेक्षित, विलक्षण गोष्टी पाहून येतो. याचा विभाव, हे विभाव वगैरे मी अगोदर घेतलं आपण सुरुवातीला, हे मी गतीनं काय घेतो एवढाच भाग, तर हे तुम्हाला माहीत असावं फक्त. ठीक आहे. विभाव बाहेरचा घटक, चमत्कार असतात, जादू असतात, अद्वितीय ज्ञान, अकलनीय घटना. अनुभव, डोळे मोठे होणे, तोंड उघडं राहणे, हालचाल करणे, थांबणे. आणि संचारी भाव, जिज्ञासा, आनंद, विस्मय हा यामध्ये दिसतो. मग याच्यामध्ये आता आपल्याला तो जो काही रस आहे, अद्भुत रस, या अद्भुत रसामध्ये काय, एक लहानपणी आपल्याला गाणं होतं बघा, आपल्याला आठवतं की नाही की, पण ते असं होतं, एक लहान गाणं होतं, फक्त असं होतं, आठवतं का बघा. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ये रे पावसा तुला देतो पैसा, पाऊस आला का? पैसा दिला का? ये रे पावसा, पाऊस आला मोठा, पैसा झाला खोटा. असं शक्य आहे का रे?
नाही. आणि हिंद्री चित्रपटामध्ये तर असं म्हणायला लागले काय, चांद तारे तोड लाऊं सारी दुनिया पर मैं छाऊं. आता त्यानं काय करते म्हण, चांद तारे तोडून आणणार आहे म्हण. शक्य आहे का हो? त्यानं जर चंद्र सूर्य तारे तोडून आणल्यास आपण काय करायचं? हां, हेंद्रटवानी काही पण म्हणत राहायचं, चांद तारे तोडून आणेन म्हण. हेनं शक्य आहे का? नाही, शक्य नाही. म्हणून तो रस कोणता? अद्भुत रस. ज्या गोष्टी शक्य नाहीत असं कवितेच्या चरणामध्ये असतं ते अद्भुत रस. मग बघा, एक बारकं पोरग काय म्हणतंय, एकदा आमच्या खिडकीत सिंह आला म्हण. एकदा आमच्या खिडकीत सिंह आला, मी पुढं होऊन त्याचा कानच धरला म्हण. शक्य आहे का हो? एकदा सिंह आला म्हण, मी पुढे होऊन त्याचा कानच धरला. आई भिवून म्हणाली पळा पळा पळा, सिंहाच्या पोटात मी एक गुद्दा दिला म्हण. शक्य आहे? नाही. म्हणजे अद्भुत रस. इकडे बघा, आटपाट नगर, नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्याचे मळे. ओके, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेड्याचे मळे म्हण. आटपाट नगर आहे आणि दुधाचे तळे आहेत. पण दुधाचे तळे असतात का? नसतात. तळ्याकाठी पेड्याचे मळे म्हण. तळ्याकाठी पेड्याचे मळे असतात? नसतात. नगरातले सगळेच लोक वेडे असतात? वेडे आहेत का? नाही. आणि वेड्यांनी बांधले बर्फाचे वाडे म्हण. असं शक्य आहे का? नाही. म्हणजे काहीच शक्य जिथं नसतं तो काय असतो? अद्भुत, अद्भुत रस असतो. आणि आपला शेवटचा जो काही रस आहे तो रस कोणता मित्रांनो? शांत रस. अगदी सुंदर असा कोणता? शांत रस. या शांत रसाची जी काही रचना आहे ती मंदिर असेल. बघा इथे दिलेलं आहे मी. मनातील सर्व विकार, वासना, दुष्ट भावना, किलमिशे यातून काय होत असतात? नष्ट होत असतात. पुढे तसेच परमेश्वर विषयक भक्ती, संसाराची ओढे, निस्सीमता, मनशांती, आश्रमातील शांतता यांच्या अवस्थातून शांत रस आढळतो. हा नवरसांपैकी अत्यंत गूढ, गहन आणि अंतर्मुख करणारा रस आहे. यामध्ये शांतता, वैराग्य, समाधान, आत्मचिंतन या भावना व्यक्त होतात. हा रस अध्यात्माशी, ध्यानधारणेशी, अध्यात्म, ध्यानधारणा, आत्मसाक्षात्कार याच्याशी निगडीत आहे. जास्तीत जास्त ज्या काही गोष्टी आहेत तिथं आपल्याला शांती कशी मिळेल यासाठी ह्या रसाची. मग हे सर्वात जास्त संतांच्या अभंगामध्ये देखील हा रस काय होतो? आढळून येतो, आपल्याला तो दिसतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे जे काही रस आहे बघा, कुठं याच्यामध्ये जो स्थायी भाव आहे तो आहे मुख्य भाव वैराग्य, आसक्तीचा अभाव, संसार सुखापासून विरक्त होणे म्हणजे संन्यास, आत्मतृप्ती, विभाव, आत्मसाक्षात्कार, जप, तप, ध्यान वगैरे घालत बसलेले लोक असतात बा ते, मृत्यूंचं तत्त्वज्ञान, भगवंताची प्राप्ती, जीवनाची अनित्यता जाणवते, अनुभव, शारीरिक प्रतिक्रिया, डोळे मिटलेले असणे, मंद हास्य, हळुवार बोलणे, स्थिर देह, शांत चेहरा, कोमल वाणी हे याचं अनुभव आहे. आणि संचारी भाव, उदासीनता, क्षमा, धैर्य, श्रद्धा, आत्मनिग्रह, समर्पित यामधून हा रस काय होतो? आढळून येतो. मग या रसाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? शांत रस इतर सर्व रसांपेक्षा वेगळा आहे. तो प्रेक्षकांना, पाहणाऱ्या पुढच्या व्यक्तींना बाह्य घटकांपासून अंतर्मुक्त शांततेकडे नेतो. मंदिरामधली घंटा जर चालू झाली टन 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 तर आपलं लक्ष त्याच्याकडे जातं. मंदिरामधली प्रार्थना जर सुरू झाली तर आपलं लक्ष तिथं जातं. शाळेमध्ये प्रार्थना सुरू झाली अचानकपणे लक्ष तिकडं जातं. चप्पल काढून देखील देवाची जर प्रार्थना चालू झाली, पूजा, तर चप्पल काढून आपण थांबतो. का? तर शांतता. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात आवडीचा हा रस. मग याच्यामध्ये बघा की यामध्ये कोणताही तात्कालिक उद्दीपक भाव नसतो, फक्त आत्मचिंतन याच्यामध्ये असते. काय असते याच्यामध्ये? फक्त आत्मचिंतन असते. आणि हे आत्मचिंतन जे काही आहे ते आत्मचिंतन आपल्या सर्वांनाच माहीत आहे की शांत रसाचं सर्वात महत्त्वाचं आपण स्कूलमध्ये वगैरे जे काही प्रार्थना म्हणलेली आहे आणि म्हणत असतो ती प्रार्थना या पद्धतीची मित्रांनो. इतनी शक्ति हमें देना दाता, रस कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हम
कमजोर होना। दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे। हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे। बैर होना किसी का किसी से, कर दे पावन हर एक मन का कोना। हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल होना। कळतंय? म्हणजे शाळेमध्ये आपण प्रार्थना म्हणलेली आहे, पण यातलं सर्वात महत्त्वाचं कडवं मित्रांनो, अगदी शांत आणि आपल्या मनाला लोभणारं आपण नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करत असतो. मला ते सर्वांसाठी सांगावं असं वाटतं. काय? हम न सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण। फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुवन। बस काय? आपण विचार करायचं नाहीये. मी काय? हम ना सोचे हमें क्या मिला है, हम ये सोचे किया क्या है अर्पण. आपण नेहमी दुसऱ्याकडून अपेक्षा करतो, अरे दुसऱ्याने देण्यापेक्षा मी काय त्याला दिलं. हे विचार आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर यामध्ये येणारी जी काही उदाहरणे आहेत, यामध्ये येणारी उदाहरणे काय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यत्न तोषावे. हे पसायदान आपण नंतर घेऊयात. संत समुदाय मिळतील जेथे लोटांगण, त्या ठिकाणी जावे तेथे जावे. ज्या ठिकाणी संत दिसतात त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. शांत रसाचं उदाहरण पुढे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उद्याच मळी मित्र आला. आनंदाचे डोही आनंदाचे तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. देवाची या द्वारे उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधी येला. कळते? हे उदाहरण आहे. आणि यामध्ये शांत रसाला आणखी शांत करणारं सर्वात सुंदर असं ईश्वरावरचं गाणं त्या हिंदी याच्यामध्ये त्याने गायलेलं होतं लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. खूप सुंदर अशी रचना. ती रचना ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है। जागो जीवन ज्योत उजागर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। ईश्वर सत्य है, सत्य शिव है, शिव ही सुंदर है। सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम। कळते काय? शिव ही सत्य आहे, सत्य ही सुंदर आहे. किती सुंदर असं रचना केलेली आहे मित्रांनो. त्याच्यामधले असं सहज भावना मनाला लागून जाणाऱ्या ओळीमध्ये म्हणलं जातं, राम अवध में काशी में शिव कान्हा वृंदावन में, दया करो प्रभु देखो इनको, दया करो प्रभु देखो इनको, हर घर में आंगन में
राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम. कळते? किती शांत वाटतं, किती छान वाटायला लागतं. ओके. आणि हे सगळ्या गोष्टी हे करत असताना मित्रांनो, पुढं आयुष्याचा हे करत असताना पुढं पुढं नेहमी चला. हे 9 रसाचं जे काही संग्रह हे त्या याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की आपण बरेच जण नवीन नवीन अभ्यास करत आहेत. या सर्व नवीन अभ्यासांमध्ये अभ्यास करत असताना तुमच्यासाठी कायमस्वरूपी मी प्राध्यापक दिलीप आडे सर मराठी संपूर्ण व्याकरण माझी अभिजात मराठी या यूट्यूब चॅनलवरती मी असणारच आहे. तसंच मी रेकॉर्डेड बॅच वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला छोट्या छोट्या ज्या काही संकल्पना आहे याच्यापासून ते मोठमोठ्या संकल्पनापर्यंत सगळ्याच गोष्टी या ठिकाणी काय तुम्हाला मिळतील. कारण मी मराठीने मला जगायला आणि जगवायला शिकवले. मराठीने मला जगायला आणि जगवायला शिकवले. हे मी कोटेशनच त्यासाठी टाकलेलं होतं मित्रांनो. म्हणून मी नेहमीच म्हणत असतो काय माझ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी, जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज दो, हम थे वही हम थे यहाँ. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा म्हणजे इथं सर्वांसाठीच मी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. मित्रांनो, मी गेली 2-2.5 तास झालं आपल्यासमोर बोलत आहे. या 9 रसांचा जो काही आपल्या विद्यार्थ्यांना संगीताच्या स्वरूपामधून जास्तीत जास्त कळावं व आयोगाने किंवा जिल्हा निवडणे टाकलेले प्रश्न आपल्या समोर हे सर्वच्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहेत. एक कलाकार बनण्यासाठी देखील पहिल्यांदा या 9 रसाची आवश्यकता असते. त्या कलाकारांना देखील पाहण्यासाठी सारखं छोटा कोणी जरी असेल, छोट्यापासून मोठ्यापर्यंत या सर्वांनाच हे पाहण्यासाठी अगदी ते महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेअर करा, त्याचबरोबर इतरांना सांगा, पाहावा म्हणावं काय रस असतो, काय असतो. आणि या आपल्या आजच्या या सायंकाळची या बरेच रात्र पण झालेली आहे, तर याचं जी सांगता करण्यासाठी आपल्यासमोर शेवटचं संगीतमय इथे करून ही सांगता करतो. परत एकदा सांगतो, माझी अभिजात मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सर्वांना सांगत चला. ओके. व्हिडिओ आवडल्यानंतर पुढे पण तुमच्या मित्रांना पण सांगा. अगदी याची जी काही सांगता आहे ती सांगता आपण पसायदानाने करूयात. आणि तो पसायदान या पद्धतीने. आता विश्वात्मके देवे येने वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाओ, जो देवांची तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अणवर्त भूमंडळी, भेट तू या भूता,
छला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड देतापहीनया ते सर्वाई सदा सज्जणा सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजयी हो आवेजी येत मने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद.